नमस्कार. आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे आबा कलाला म्हणत असतात की आपल्या चांदेकर ज्वेलर्समध्ये कधीच कुणाकडूनही असंच काम करून घेतलेलं नाही आहे. प्रत्येकाला आपल्या कामाचा मोबदला हा दिलाच पाहिजे, हेच आपलं तत्त्व आहे आणि हाच आपला नियम आहे. आणि अद्वैतने तुझ्याबरोबर सुद्धा तोच नियम पाळलेला आहे. त्यांनी स्वतःहून तुला तुझ्या कामाचे पैसे दिले. मला या गोष्टीचा खरंच खूप आनंद झाला आहे. तेव्हा इथे अद्वैतला सुद्धा ते आवडत नाही. त्याचं सुद्धा तेच म्हणणं आहे की प्रत्येकजण कष्ट करत असतो, त्याला त्याच्या कामाचा मोबदला हा दिलाच पाहिजे. तेव्हा इथे कला म्हणत असते की आबा, मला तुम्हाला सुद्धा थँक्यू म्हणायचं आहे, कारण तुम्ही खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे राहिलात, म्हणून मी हे सगळं करू शकले. तेव्हा तुम्ही मला आशीर्वाद द्या आणि हे पैसे आता मी देवासमोर नेऊन ठेवते. आता माझ्याकडे वेळ जरा कमी आहे, नाहीतर मी सगळ्यांसाठी इथे गोडाचं काहीतरी बनवलं असतं, पण मी आता नैवेद्य म्हणून मी साखर तरी पुड्यामध्ये ठेवणार आहे. तेव्हा इथे कला आता देवी आईसमोर पैसे तर ठेवते आणि ती म्हणत असते की देवा, मला माझ्या कामाचे पैसे मिळालेले आहेत. हे पैसे मला माझ्या आईवडिलांना द्यायचे आहेत. मी जर माझ्या आईवडिलांचा कर्जाचा अर्धा भार जरी उचलू शकले ना, तरीसुद्धा मला खूप जास्त आनंद होईल. लग्न झाल्यानंतर माझी ही कष्टाची पहिली कमाई आहे आणि ही मला माझ्या आईवडिलांना द्यायची आहे. लवकरात लवकर आमच्या घराचं सगळं कर्ज फेडलं जाऊ दे, असं सुद्धा कला म्हणत असते. त्यानंतर इथे आता दिनकर काका म्हणत असतात की अंजे आणि काजू, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. तेव्हा इथे दिनकर काका म्हणत असतात की मला असं वाटते की आपण आपलं हे घर आता विकलं पाहिजे. तेव्हा इथे संगीला खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा काका म्हणतात की याच्या मागे जे काही कारण आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो. तर इथे कला खूपच जास्त खुश असते. तेव्हा तिथे रजनी येते आणि म्हणत असते, काय कला, खूप जास्त खुश दिसतेस तू आज. तेव्हा कला म्हणते, हो, आज मी खरंच खूप खूप आनंदात आहे. तेव्हा इथे रजनी म्हणते, तरीच मी म्हणते की सकाळपासून कळी एवढी खोललेली काय, काय बरं एवढा आनंद कसला झाला आहे. तेव्हा कला म्हणते, मी आज माझ्या माहेरी जाते आईबाबांना भेटायला. तेव्हा रजनी म्हणते, अरे वा, आईबाबांना भेटायला जाते म्हणून एवढा चेहरा खुललाय का. तेव्हा कला म्हणते, हो ना, मला एवढा आनंद झाला आहे की मला गाणंसुद्धा म्हणावंसं वाटतंय. तेव्हा रजनी म्हणते, म्हण ना मग. तेव्हा कला म्हणते, नाही हो, मला एवढा आनंद झाला आहे ते मला तुम्हाला असं सांगायचं आहे. तेव्हा इथे कला म्हणते, कधी एकदा आईबाबांकडे जाते आणि त्यांना भेटते असं झालं आहे. तेव्हा इथे रजनी म्हणत असते, कसं आहे ना कला, आपलं माहेर आहे ना, कधीच असं सोडू नये गं. लग्न झालं म्हणून काय झालं, पण आईवडिलांना वेळ मिळेल तेव्हा भेटायला जायलाच पाहिजे. तेव्हा कला म्हणते, हो ना. तेव्हा रजनी म्हणत असते, अगं फक्त माहेरच नाही तर आपलं घर, तिथे असणाऱ्या छोट्या मोठ्या वस्तू, आपल्या माहेरी जाणारा रस्ता, हे सगळं काही नजरेसमोर उभं राहतं गं. पण कधी कधी काही बायकांना कामामुळे जाता येत नाही. पण मी तुला एकच सांगेन कला, की तुझ्या घरी जाताना तू काहीतरी गोडाचं बनवून ने. आणि एक गोष्ट सांगते की जेव्हा कधी तुला वेळ मिळेल ना, तेव्हा तुझ्या माहेरी जात जा. आईवडिलांना खूप बरं वाटतं गं. माझं बघ ना, माहेरच सुटलं. मी घरामध्ये एवढी गुंतून गेले ना की मी कधी जाण्याचा विचारच केला नाही. तरी ते संगी म्हणत असते, अहो काय बोलताय तुम्ही, घर विकायचं म्हणताय. अहो आपण जर आपलं घर विकलं तर आपण जायचं कुठे. तेव्हा इथे दिनकर काका म्हणतात, अगं संगे, तू सांग मला बरं, आपल्या घरावर एवढं कर्ज आहे, आपण हे फेडायचं तरी कसं. अगं आपला महिन्याला हप्तासुद्धा जात नाही आहे आणि आपण किती वर्ष अजून हप्तेच फेडत राहायचं, तूच सांग. तेव्हा एकदाचं आपण एक घर विकून टाकूया, कारण आता आपण माणसंसुद्धा किती राहिलो आहोत. 2 मुलींची लग्न झालेली आहेत. आज ना उद्या काजलचं सुद्धा लग्न होईल. त्याच्यानंतरला आपण दोघं जणच राहू ना. आपण एखादं छोटंसं घर घेऊ आणि त्याच्यामध्ये राहू. बरं आता तुम्ही दोघीजणी शांत व्हा, जास्त विचार करू नका. दुपारी ती माणसं येत आहेत घर बघायला. तेव्हा इथे काजू आपल्या आईला मिठी मारून खूपच जास्त रडायला लागते. त्यानंतर इथे रजनी म्हणते, मी माझ्या माहेरी जास्त जात नाही. इथे आले आणि कामांमध्ये स्वतःला इतकं गुरफडून घेतलं की आता माहेरी जायला जरी निघाले ना तरीसुद्धा दडपण येतं. पण तू तसं करू नकोस काला. जेव्हा वेळ मिळेल ना तेव्हा तुझ्या आईवडिलांना भेटायला जात जा. त्यानंतर इथे संगी आता प्रत्येक गोष्टीवरून हात फिरवत असते. आपल्या घराच्या उंबऱ्यावरून, दारावरून, इथे देवघर असतं तिथून प्रत्येक वस्तूला हात लावत असते, कारण ती वस्तू तिने स्वतः तिथे ठेवलेली असते. ती म्हणते, काजल, हे सगळं माझ्यामुळे झाले, माझ्यामुळे आपल्यावरती एवढं कर्ज झालं आणि म्हणून आपल्याला आता आपलं घर विकावं लागतंय. हे घर म्हणजे माझं सर्वस्व आहे गं. या घराचा उंबरा ओलांडून मी या घरामध्ये गृहप्रवेश केला होता आणि आता तेच घर विकायचं म्हणजे माझ्याने हे सहन होणार नाही आहे. तेवढ्यातच कलाचा फोन येतो.
कलाचा फोन आल्यानंतर काजल म्हणत असते की उचल आई फोन आणि सांग बरं सगळं काही कलाताईला की बाबा काय करतायत ते. तेव्हा संगी म्हणते नाही नको नको, तिला तिथे तिचं खूप जास्त टेन्शन आहे, आपण आपलं टेन्शन तिला कशाला द्यायचं. मी फोनच उचलत नाही कारण कला माझ्या आवाजावरून ओळखेल की इथे नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे. तेव्हा काजल म्हणते मग काय करायचं आई, तू तरी सांग ना, मी काय करू आपल्या घरासाठी, मी ते करायला तयार आहे. तेव्हा इथे संगी म्हणत असते नको स्वतःला त्रास करून घेऊ, बघू करू आपण काहीतरी. आणि तुझ्या बाबांनी जो निर्णय घेतला आहे त्याच्या मागे सुद्धा काहीतरी कारणच आहे म्हणूनच घेतला आहे ना. तेव्हा आता कलाला आपण काही सांगायचं नाही, लग्न झाले आता त्या मुलींचं. तेव्हा काजल म्हणते म्हणूनच मी म्हणते मी लग्न नाही करणार, कारण लग्न झाल्यानंतर तुम्ही मुलींपासून सगळ्या गोष्टी लपून ठेवता आणि हेच मला आवडत नाही. त्यानंतर इथे घर बघण्यासाठी आता 2 माणसं आलेली असतात. तेव्हा ते म्हणतात की ट्रॅफिक होतं म्हणूनच आम्ही लवकर आलो, नाहीतर उशीर झाला असता. तेव्हा आता आम्हाला घर बघायला पाहिजे. तेव्हा हे घर किती जुनं असेल असं विचारलं जातं. तेव्हा इथे काका म्हणत असतात की माझ्या 3 मुली इथे जन्माला आल्या, लहानाच्या मोठ्या झाल्या, मी सुद्धा लग्नाच्या आधीपासून इथेच राहतोय, याचा अर्थ 50 वर्षे तरी या घराला झाली असतील. तेव्हा इथे आलेली माणसं म्हणत असतात ठीक आहे, आम्हाला जरा घराचं इन्फेक्शन करावं लागेल. आणि ते लोक आता घर बघायला सुरुवात करतात. त्यांना सुद्धा घर खूपच जास्त आवडतं. तर इथे अद्वैत आता बाहेर जायला निघालेला असतो. तेव्हा कलाचा फोन येतो. अद्वैत म्हणतो आता ह्या वेळेला कोण फोन करत आहे. तेव्हा इथे अद्वैत बघतो तर इथे अति आगाऊ असं त्याने नाव सेव्ह केलेलं असतं. तो म्हणतो घाई गडबडीत दुसरं कोण फोन करणार ना, हे अति आगाऊच असणार आहे. तेव्हा इथे कलाने फोन केलेला असतो अद्वैतला. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की चला आता शाळेत जसं नाटक केलं ना तसं हसत आता नाटक आपल्याला पूर्ण करायचं आहे. मला चांगल्या नवऱ्याचं इथे आता रोल प्ले करायचा आहे. आणि तो म्हणतो हाय खरे. तेव्हा कला म्हणते चांदेकरलाच फोन लागलाय ना. तेव्हा अद्वैत म्हणतो हो हो मीच बोलतोय, बोल ना का फोन केला होतास. तेव्हा कला म्हणते मी तुला हे सांगायला फोन केला आहे की मी माझ्या आईबाबांना भेटायला जाते आणि तू मला जे माझ्या कामाचे पैसे दिलेस ना ते सुद्धा मी आता माझ्या आईबाबांनाच देणार आहे, कर्जाचा हप्ता फेडायला. तेव्हा इथे अद्वैत म्हणतो ते तुझ्या कामाचे पैसे आहेत, तुझ्या कष्टाचे पैसे आहेत, ते तू कसेही खर्च कर, मला काय शाला सांगतेस तू. तेव्हा कला म्हणते काय. तेव्हा अद्वैत म्हणतो नाही म्हणजे मला असं म्हणायचं आहे ते पैसे तुझेच आहेत ना, तू कष्टाने कमवलेले आहेस, ते पैसे तू कसेही वापर, मला हिशोब द्यायची काहीच गरज नाही आहे. बरं तू कशी जाणार आहेस. तेव्हा कला म्हणते रिक्षाने जाणार आहे मी, बरं चल मी ठेवते. तेव्हा अद्वैत म्हणतो बरं मला सांग छत्री घेतलीस ना बरोबर, भिजू नकोस नाहीतर आजारी पडशील. कला म्हणते तुला एवढी काळजी वाटते का माझी. तेव्हा अद्वैत म्हणतो कसं आहे ना, तू डिझायनर आहेस ना माझी, मग आता डिझायनर जर आजारी पडली तर मला खूप जास्त नुकसान होऊ शकतं, म्हणून मी फक्त तुला तुझी काळजी घ्यायला सांगतोय. तर इथे दिनकर काका म्हणत असतात हे बघा आमच्यावरती खूप जास्त कर्ज आहे म्हणून मला हे घर विकावं लागतं आहे, आमच्याकडून तुमची जास्त अपेक्षा नाही आहे, पण तुम्ही मला या घराचा योग्य तो मोबदला द्या जेणेकरून माझे कर्जसुद्धा याच्यातून फेडलं गेलं पाहिजे आणि आमचं नुकसानही नाही झालं पाहिजे. आमची परिस्थिती तुमच्यापासून काही लपू नाही आहे. तेव्हा इथे आता कलासुद्धा रिक्षातून आलेली असते. तेव्हा आलेली माणसं म्हणत असतात की माहिती आहे तुमची परिस्थिती कशी आहे ते, आम्ही योग्य तो मोबदला देऊ, पण एक गोष्ट तुम्हाला सांगतो, तुमचा जर मुलगा असता तर आता तुमचं कर्ज त्याने फेडलं असतं, घर विकायची तुमच्यावरती वेळ आली नसती. तेव्हा कला येऊन म्हणते का मुलगाच का, मुलगी का नाही कर्ज फेडू शकत. तरी ते राहुल आता तयार होऊन बाहेर जायला निघालेला असतो. तेवढ्यातच रोहिणी येते आणि म्हणते राहुल मी आतमध्ये येऊ का. तेव्हा राहुल म्हणतो मामा ये ना, अगं तू कधीपासून नॉक करून रूममध्ये यायला लागलीस, तुला परमिशनची गरज आहे का. तेव्हा इथे आता रोहिणी म्हणत असते अरे बाबा कोण कधी कशावरही ऑब्जेक्शन घेईल ना काही कळणार नाही, म्हणून आपलं मी विचारूनच आले. बरं तयार होऊन कुठे बाहेर चाललायस का. तेव्हा राहुल म्हणतो मामा मी एक पार्टी देणार आहे माझ्या मित्रांना, मी तिथे चाललो आहे. तेव्हा इथे रोहिणी म्हणते अरे हे काय करतोयस तू राहुल, अरे ती कला बघ बिझनेसमध्ये सुद्धा तिने तिची जागा निर्माण केली, मी तुझ्यासाठी एवढं सगळं करते पण त्याचं तुला काहीच नाही आहे. तेव्हा राहुल म्हणतो मामा आता या सगळ्यावरती आपण नंतर बोलू, आता माझे मित्र माझी वाट बघतायत, मला जायला हवं. तेव्हा इथे आता रोहिणीला राहुलच्या या वागण्याचा खूपच जास्त राग येतो. तर कला म्हणत असते हे बघा आम्हाला आमचं घर विकायचं नाही आहे, तुम्ही प्लीज गेलात तरी चालेल. आणि कोण म्हणतं की फक्त मुलंच कर्ज फेडू शकतात, मुली कर्ज नाही का फेडू शकत. आम्हाला आमचं घर विकायचं नाही आहे आणि हा आमचा फायनल निर्णय आहे. तेव्हा आलेले काका म्हणत असतात पण मग तुमचं कर्ज फेडणार तरी कोण. तेव्हा कला म्हणते मी आहे ना, माझ्या वडिलांची मुलगी कला दिनकर खरे, मी माझ्या घराची जबाबदारी घ्यायला सक्षम आहे.
तेव्हा आता आलेली माणसं तिथून निघून गेलेली असतात. तेव्हा संगी म्हणते, तुझ्या वडिलांचं एकदा ऐक तरी. तेव्हा कला म्हणते, आई आता मी काही ऐकण्याच्या मनस्थितीत नाही आहे, फक्त आपण घर नाही विकायचं प्लीज. तर पुढील भागामध्ये आपण बघूया, कला म्हणते की बाबा आपलं घर विकायची वेळ येणार नाही, हे घ्या लग्नानंतरची माझी पहिली कष्टाची कमाई. तेव्हा इथे पैसे आता कलाने तिच्या वडिलांच्या हातामध्ये दिलेले असतात. ते म्हणतात की आता आपल्या मुलीचं लग्न झाले, आता तिच्याकडून पैसे घेणं हे चुकीचं आहे. तर इथे सरोज आता कॉफी पिते, पण तिला ती आवडत नाही आणि म्हणूनच ती गरम गरम कॉफीचा मग आता कलाच्या हातामध्ये नेऊन ठेवते. तेव्हा कलाच्या हाताला चटका बसतो. तर इथे आता सरोजला त्याचं काहीच वाटत नाही, पण अद्वैतला काळजी वाटते आणि अद्वैत तिचा हात आता थंड पाण्यामध्ये धुवून काढतो.